मुलांनो, आज आपल्या गोष्टीचे नाव आहे कावळा आणि घागर. एका गावात प्रचंड उष्णता होती. एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला एका झाडाखाली घागर दिसली. कावळा आनंदाने घागरीकडे गेला, पण घागरमध्ये पाणी खूपच खाली होते. चोच आत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. आजूबाजूला पडलेले छोटे छोटे दगड त्याने उचलून घागरीत टाकायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याची पातळी वर आली. कावळ्याने पाणी प्याले आणि आनंदाने उडून गेले. मुलांनो, आपल्याला आज या कथेमध्ये अशी शिकवण मिळते, बुद्धी आणि संयम या दोन गोष्टींचा वापर केला तर प्रत्येक समस्या सुटते.